हॅलो फ्रेंड्स, कशा आहात? आपल्या युनिट्स अँड मेजरमेंट या फिजिक्सच्या फर्स्ट चॅप्टर मधला मी सेकंड लेक्चर घेऊन आलो. बघा, प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपण काय काय शिकलो. फर्स्ट आपण बघितलं की व्हॉट इज फिजिक्स, फिजिक्स काय आहे आणि त्याचा यूज कुठे कुठे होतो. त्यानंतर पाहिलं आपण व्हॉट इज फिजिकल क्वांटिटी अँड इट्स टाईप. फिजिकल क्वांटिटी काय असते आणि त्याचे टाईप काय काय आहेत. त्यानंतर आपण पाहिलं व्हॉट इज युनिट, युनिट काय असतं. ओके, आणि त्यानंतर आपण बघितलं टाईप ऑफ युनिट्स ऍज लाईक फंडामेंटल अँड डिराइव्ड युनिट्स. जर तुमच्यापैकी कुणी माझा मागील लेक्चर बघितला नसेल तर प्लीज जाऊन युट्यूबवर सर्च करून तुम्हाला मिळून जाईल. या लेक्चरमध्ये स्पेशली आपण बघणार आहोत सिस्टम ऑफ युनिट्स. सिस्टम ऑफ युनिट्स कशाला म्हणतात, त्यानंतर एसआय युनिट्स, एसआय युनिट्स मीन्स व्हॉट ते चेक करणार आहोत, आणि लास्टला डेफिनेशन ऑफ एसआय युनिट्स. ओके, बघूया चला. आजचा लेक्चर सुद्धा मोस्ट इंटरेस्टिंग लेक्चर व्हायची शक्यता आहे आणि आपण ते लेक्चर इंटरेस्टिंग बनवायचा पूर्णपणे प्रयत्न करूया. तर first we will start. What do you mean by system of units? System of units चा अर्थ काय होतो? बघा, सिस्टम आहे युनिट्स ची स्पेसिफिकली. तर the combination of fundamental and derived units, म्हणजे फंडामेंटल आणि डिराइव्ड युनिट ला जे कंबाईन करून आपण एक सिस्टम बनवतो, त्या सिस्टमला काय म्हणतात गाईज? सिस्टम ऑफ युनिट्स. ओके, तो आपण एक्झाम्पल घेऊन बघूया. बघा, फॉर एक्झाम्पल मधला एल गायब आहे गाईज. ओके, तर फॉर एक्झाम्पल मीटर कशाचं युनिट आहे? लेंथचं युनिट आहे. ओके, देन किलोग्राम, किलोग्राम कशाचं युनिट आहे गाईज? मास. सेकंड इज द युनिट ऑफ टाइम. जर तुम्ही व्यवस्थित अगोदरचं लेक्चर बघितलं असेल तर तुम्हाला लगेच कळून गेलं असेल की लेंथ, मास, टाइम आर द फंडामेंटल युनिट्स. कुठले युनिट्स आहेत हे? फंडामेंटल युनिट्स आणि फंडामेंटल क्वांटिटी. सो लेंथ, मास, टाइम आर द फंडामेंटल क्वांटिटीज आणि त्याचे फंडामेंटल युनिट्स आहेत गाईज मीटर, किलोग्राम अँड सेकंड. या तीन गोष्टींपासून, या तीन युनिट्स पासून, मीटर, किलोग्राम अँड सेकंड, आपण एक नवीन गोष्ट, एक नवीन फिजिकल क्वांटिटी तयार करू शकतो. ओके, बघा त्याचं मी एक्झाम्पल घेतलंय, दॅट इज न्यूटन. सगळ्यांना माहिती असेल गाईज, 9वी पासून तो तुमचा पिछा सोडत नाहीये. व्हॉट इज न्यूटन? ओके, न्यूटन कोण आहे? आयझॅक न्यूटन. त्यांनी बघितलं की ऍपल का पडतोय वरून, त्याच्यावरनं ग्रॅव्हिटेशनचा शोध लावला. दॅट इज द ग्रेट सायंटिस्ट, वन ऑफ द एका शताब्दीमधलं खूप मोठा सायंटिस्ट आहे. ओके, तर न्यूटन युनिट आहे कशाचं गाईज? फोर्सचं. ओके, आणि दॅट इज डिराइव्ड युनिट. ओके, so Newton depends upon kg meter per second square. ओके, म्हणजे केजीची फर्स्ट पॉवर, मीटरची 1 पॉवर आणि सेकंडची -2 पॉवर. मीन्स त्याला आपण असं लिहू शकतो केजी मीटर पर सेकंड. ओके, so force is a derived unit and these quantities are fundamental. So या सगळ्याच्या कॉम्बिनेशनला बॉडी ऑफ फंडामेंटल अँड डिराइव्ड युनिट्स आर कॉल्ड एज सिस्टम ऑफ युनिट्स. सिस्टम ऑफ युनिट्स. लेट्स सी, सिस्टम ऑफ युनिट्स आपल्याला कळलं की सिस्टम इज व्हॉट. व्हॉट डू यू मीन बाय सिस्टम ऑफ युनिट्स? दॅट इज ए कॉम्बिनेशन ऑफ फंडामेंटल अँड डिराइव्ड युनिट्स. बट व्हॉट इज द हिस्ट्री बिहाइंड द सिस्टम ऑफ युनिट्स? सिस्टम ऑफ युनिट्सच्या पाठची हिस्ट्री काय आहे हे कळणं गरजेचं आहे का?